नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या नीताज डेली डिश मध्ये। तर कसे काय आहात तुम्ही? मी आशा करते तुम्ही सगळे ठीक असाल, सुरक्षित असाल, निरोगी असाल हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे। आम्हीही सगळे ठीक आहोत। चला तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मलाई कोफ्ता। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य मी इथे काढून ठेवलेले आहे पहा। हे ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य आहे। इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, 3 टमाटर घेतलेले आहेत, लांब लांब चिरून घेतलेले आहेत। इथे अर्धा इंच आल्याचा आहे, इथे 4-5 पाकळ्या लसणाच्या आहेत, इथे 2 दालचिनीचे तुकडे आहेत, 2 लवंगा आहेत आणि 2 वेलची, हिरवी वेलची आहे। इथे मी पनीर घेतलेला आहे 200 ग्रॅम। इथे 3 बटाटे उकडवून घेतलेले आहेत। इथे घरचं फ्रेश क्रीम आहे आणि हे ड्रायफ्रुट्स कोफ्त्यामध्ये टाकायला। इथे कॉर्नफ्लॉवर आहे थोडासा, इथे कसुरी मेथी आणि बेसिकचे मसाले। चला आपण स्टार्ट करू। आणि त्याच्याबरोबर आपण लच्छा पराठाही बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी मी पीठ मळून ठेवलेलं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी पीठ मळून ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये मी थोडासा कसुरी मेथी टाकलेली आहे आणि मीठ आपण जसं चपातीला बनवतो तसंच त्याप्रमाणे मी मीठ इथे नरम असं मळून ठेवलेलं आहे। तर तुम्हाला मी आज लच्छा पराठाही दाखवणार आहे माझ्या पद्धतीने। नीताज डेली डिश मध्ये नीता कशी बनवते ते तुम्ही पहा आणि तुम्ही तुमच्या परिवाराला बनवून द्या असंच। तर त्याच्यासाठी चला टाइम वेस्ट न करता आपण रेसिपीला सुरुवात। पॅन मध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये आपण हा कांदा अगदी सोनेरी होईपर्यंत भाजून घेऊ। टमाटरही जे कापलेले आहेत तेही टाकूया आणि हे लसणाच्या पाकळ्या, थोडासा अद्रकचा तुकडा आहे अर्धा इंच आणि हे गरम मसाले जे आहेत थोडे का तेही टाकून घेऊ आणि हे व्यवस्थित असं आपण एकजीव करून नरम करून घेऊ। याची आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे। व्यवस्थित परतला जावा यासाठी आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ याच्यामध्ये, म्हणजे लवकर नरम होईल, व्यवस्थित स्मॅश होऊन जाईल। आणि याच्यावर आपण झाकण टाकून ठेवून घेऊ। मला आपला कांदा परततोय तोपर्यंत आपण कोफ्त्याची तयारी करून घेऊ। जे उकडून घेतलेले आहे ते आपण स्मॅश करून घेऊया। बटाट्या बरोबर बीटरूटही टाकलं होतं शिजायला, तर त्या बीटरूटचा कलर बटाट्यांना आलेला आहे। तर मंडळी तुम्ही हे करू नका। त्याच्यासाठी बटाटे असे थोडे थोडे स्पॉट त्याला लाल लाल दिसत आहेत। आणि आपण कोफ्ते डीप फ्राय नाही करणार आहोत, आपण आपले पॅन मध्ये हे शॅडो फ्राय करून मी तुम्हाला दाखवणार आहे आज। प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला माझ्या पद्धतीने कसे बनवायचे हे ते तुम्हाला समजेल। व्हिडिओ अर्धवट सोडू नका। हा इथे आपला बटाटा स्मॅश झालेला आहे। आता यामध्ये आपण थोडासा कॉर्नफ्लॉवर टाकूया, जेणेकरून याला व्यवस्थित बाइंडिंग येईल, आपले कोफ्ते फुटणार नाही। वन टेबलस्पून मी टाकलेला आहे।
अंदाजाने. यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकू. आपला केलेला आहे ते पाहू आपण. इथेही आपल्याला लक्ष द्यायचं आहे मंडळी. बऱ्यापैकी नरम व्हायला लागलेला आहे. अजून जरा 5 मिनिटं तोपर्यंत आपण कोफ्त्यावरती कोफ्त्याकडे लक्ष केंद्रित करू. आता हे मी हात धुवून घेतलेला आहे माझा. आता हे आपण व्यवस्थित असं स्मॅश करून घेऊ कोफ्ते. बटाटे इथे आपल्या बटाट्याचा डो तयार झालेला आहे. आता आपण हे पनीर आणि हे जे ड्रायफ्रुट्स आहे त्याला एक थोडंसं असं परतून घेऊ, करून कोफ्त्यामध्ये त्याचा कच्चेपणा येणार नाही. तर इथे दुसऱ्या गॅसवरती मी कढई ठेवत आहे. ड्रायफ्रुट्स थोडे परतून घेऊ कढईमध्ये. कोणी कच्चेही टाकतात, पण मी जरा भाजून टाकत आहे फ्राय करून. आणि हे पनीर जे आहे तेही आपण याच्या बरोबरच टाकू. थोडं तेलात आपण परतून घेऊ. ते आपण हे पनीर काढून घेऊ आणि हे थंड व्हायला ठेवू. तयार झालेला आहे. आता आपल्याला हा ग्राइंड करायचा आहे, मिक्सर मधनं काढायचा आहे. मी गॅस बंद करते आणि थंड होईपर्यंत जरा 5 मिनिटं हे ठेवते फॅनच्या खाली. पहा अगदी व्यवस्थित स्मॅश झालेला आहे. कांदा टमाटर अगदी एकजीव झालेला आहे व्यवस्थित. तर आता हे थंड व्हायला ठेवते मी फॅन खाली दोन्हीही. सेम कढई मी घेतलेली आहे मंडळी, ज्याच्यामध्ये आपण पनीर केलं होतं, परतलं होतं ते, कारण ते फ्रीज झालं होतं त्याच्यासाठी. आता इथे मी ग्रेव्हीची तयारी करत आहे. तर त्याच्यासाठी मी कढईमध्ये 1.5 चम्मच तेल टाकलेलं आहे. ते मी तेजपत्ता टाकत आहे. त्याचबरोबर आपण जिऱ्या फोडणी देऊया. थोडंसं जिरं टाकूया. 1 टेबलस्पून जिरं टाकलेलं आहे. जिरं आपलं व्यवस्थित फुलून आलं की आपण लगेचच हा मसाला टाकायचा आहे, हा ग्राइंड केलेला. टमाटर आणि कांद्याची प्युरी ती टाकायची आहे. पाहू शकता बेसिक मसाले टाकायचे आहेत. घरचेच मसाले आहेत हे. इथे हे धना पावडर आहे 1 चम्मच. इथे थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, ती टाकायची आहे आपल्याला कलर येण्यासाठी. थोडासा गरम मसाला. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत. सुटत आहे.
हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मंडळी, घाई करू नका, अगदी एकजीव करायचा आहे, तरच आपल्या ग्रेव्हीला चांगला स्वाद येईल. हे जास्त उडत आहे म्हणून मी इथे लीड लावलेली आहे. ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आपल्याला आपल्या हिशोबाप्रमाणे ठेवायची आहे. तर माझ्या घरातल्यांच्या हिशोबाप्रमाणे मी इथे ग्रेव्हीमध्ये थोडंसं मिक्सरचं जे मसाला होता त्याच्यामध्ये पाणी टाकून मी इथे अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी चवीप्रमाणे. मीठ आपल्याला बघून टाकायचं आहे, कारण आपण मसाला हे करतानाही मीठ टाकलं होतं. आणि थोडीशी साखर टाकायची आहे. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाका, नाहीतर तुम्ही बघूही शकता. मी थोडी टाकलेली आहे कारण थोडा टेस्ट इन्हॅन्स होईल आपला, त्यासाठी. आता हे आपल्याला व्यवस्थित आपल्याला उकळू द्यायचं आहे. त्याआधी आपण ह्याच्यामध्ये कसुरी मेथी घासून टाकणार आहोत, हातावर चोळून टाकणार आहोत. चला, आपली ग्रेव्ही होते तोपर्यंत आपण कोफ्त्याची तयारी करूया. पाहू शकता तुम्ही, मी कोफ्त्याची तयारी करत आहे. इथे आपल्याला हे पनीरचं जे मिश्रण आहे, ड्रायफ्रूट घातलेलं, त्याच्यामध्ये आपल्याला भरायचं आहे. म्हणजे बंद करायचं आहे. आपला एक कोफ्ता बनवून रेडी झालेला आहे. आपण दुसरा घेऊ आता. अशाच प्रकारे आपण सर्व कोफ्ते इथे बनवून तयार करू. हा मंडळी, इथे मी आपले पॅनमध्ये कोफ्ते शॅलो फ्राय करत आहे. थोडंसं तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये मी एक पळी तेल टाकलं असेल, ते मी फ्राय करते. ते फ्राय होईल. आपली ग्रेव्ही बनवून तयार आहे पहा. त्याच्यामध्ये आता मला क्रीम टाकायची आहे, तर मी याच्यामध्ये टाकत आहे. गॅस मी बंद केलेला आहे. गॅस बंद करून क्रीम टाका. पहा, आपले कोफ्ते कलर घेत आहेत. छान सोनेरी असा कलर आलेला आहे. आता खालून थोडंसं जर खालूनही असे जरा सोनेरी कलर झाले, आपले कोफ्ते आता तयार आहेत. तयार होतील. जरा अजून 2 मिनिटं मी ठेवलेले आहेत. तर आपले कोफ्ते इथे तयार झालेले आहेत. आता हे आपण काढून घेऊ. छान कलर आलेला आहे पहा. आपले कोफ्ते तयार आहे, ग्रेव्ही तयार आहे. आता आपण पराठे बनवूया. मला पराठे कसे बनवतात, लच्छा पराठे, ते दाखवते. मंडळी, इथे आपण पराठ्याची तयारी केलेली आहे. इथे मी तवा ठेवलेला आहे. तव्यामध्ये थोडंसं बटर टाकलेलं आहे. आपण बटर लावूया लच्छा पराठ्याला. इथे एक गुंडा घेतलेला आहे मी. आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे आधी. या स्टेजला आपल्याला इथे थोडंसं बटर लावायचं आहे. थोडंसं सुकं पीठ लावायचं आहे.
हे व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं. सुरीने असा एक काप करून घ्यायचा. आता हा पुन्हा एकदा आपल्याला लाटायचा आहे. एक पराठा इथे तयार आहे बघा. आता दुसरा पराठा मी बनवत आहे. तुम्हाला वेगळा मी ते पहा, आपल्याला हे असे काप करून घ्यायचे आहे छोटे छोटे सुरीच्या साहाय्याने. आणि हे सगळे एकत्र करून आपल्याला फोल्ड करायचं आहे असं. हा लाटायचा आहे. लाटायचा आहे. जास्त प्रेशर देऊ नका, नाही तर त्याचे लच्छा दिसणार नाही. आपण बटर लावून घेऊ. अगदी व्यवस्थित असं भाजून घेऊया आपण पराठे. आता हा दुसरा पराठा टाकू. अशाच प्रकारे आपण सगळे पराठे बनवून घेऊ आणि नंतर मग दाखवते तुम्हाला. पहा मंडळी, आपली मलाई कोफ्ता तयार आहे. इथे कोफ्ते आहेत, इथे लच्छा पराठा आहे, पाहू शकता. परत कशी उकडली गेलेली आहे पहा. गरम आहे. पहा, टेम्पटिंग वाटते की नाही? तोंडाला पाणी आलं की नाही? तर तुमच्याही तोंडाला पाणी आलं असेल तर नक्कीच तुम्ही मी ज्या पद्धतीने मलाई कोफ्ते बनवले आहेत त्या पद्धतीने तुम्ही घरी बनवा. अगदी साध्या आणि सरळ सोप्या इंग्रेडियंट्समध्ये. तर तुम्ही असे बनवा आणि तुमच्या परिवाराला खाऊ घाला. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की मला सांगा. माझ्या चॅनलला लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या परिवाराला ही रेसिपी नक्की दाखवा, शेअर करा. आणि भेटूया तर पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. बाय.